नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार असून आता अशा महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे। यासाठी गाव पातळीवर 250 सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली असून केवळ 1.5 लाखांच्या भांडवलावर पतसंस्था सुरू करता येणार आहे। तर तालुका आणि जिल्हा पातळीवर सभासद संख्या अनुक्रमे 500 ते 1500 अशी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांना पतसंस्था स्थापनेच्या माध्यमातून बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराचे दार खुले होणार आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी याचा मोठा फायदा होईल। यासाठी राज्य सरकारच्या 8 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे। गाव पातळीवर पतसंस्था सुरू करण्यासाठी प्राथमिक सभासद संख्या 250 निर्धारित करण्यात आली असून नोंदणी वेळी भांडवल 1.5 लाख ठरवण्यात आले। तर तालुका पातळीवर प्राथमिक सभासद संख्या 500, भाग भांडवल 5 लाख, तर जिल्हा स्तरावर प्राथमिक सभासद संख्या 1500, भाग भांडवल 10 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।